तस्मै श्री गुरु नमः. काय ग? अमो, हो मला कळतंय. लिसन टू मी. काय रे कपाटाचा अवतार तुझ्या? जरा आवाज काढ आम्ही. येस सर, आय एम अवर फिट सर. नो इश्यूज ॲट ऑल. शुअर सर. जस्ट अ मोमेंट सर. आई, दरवाजा. करते बंद. सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. No, 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 no. Please carry on. Anyways, I'm used to excuses now. Let's see. आज काय नवीन कारण? Come on, shoot. सॉरी ना बच्चा. आय लव्ह यू नो. Hey, listen. Please don't baby me, okay? आणि एवढंच जर प्रेम असतं ना तर एव्हानच सांगितलं असतंस तू. अरे असं का बोलतोयस तू? मग काय बोलू? 3 वर्ष झालेत मला माझ्या घरी सांगून. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी फक्त कारणच ऐकतोय. आधी काय तर MBA, जॉब आणि मग घर. आणि आता तर असं वाटतंय की तुझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगशील. तुला काय वाटलं? तुझ्या डेस्कवर पडलेले डझनभर फोटो मला दिसले नसतील? अमू, सी आय एम नॉट ब्लेमिंग ऑन युअर मॉम. You're already in your 30s. Obviously, she wants her only son to get settled now. See, you just have to tell your mom that you want to get settled down with a guy rather than a girl. येस बट अभय. See, Amu, I know. I know your mom has went through a lot. And now you don't want to hurt her. अरे but तू जरा वेगळा विचार करून बघ ना. म्हणजे काकूंना या गोष्टी जर बाहेरून कळल्या तर? आणि तू तर माझ्या आईला ओळखतोस ना. नाही, तिने जर असं कधी येता जाता अशी काकूंना भेटली आणि जर काय बोलली तर मग मी काहीच करू शकत नाही. ओके? नाही नाही नाही, असं काही नको. हा प्लीज. मी ह्याच वीकमध्ये माझ्या आईला सगळं काही सांगतो. प्लीज प्रॉमिस अभय. या वीकमध्ये म्हणजे? तू आज सांगतोयस? आत्ता? अरे आत्ता कसं? सी अमित आय एम डन विथ युअर एक्सक्युजेस ना. मला अजून काहीच ऐकायचं नाही. यू गेट युअर शिट टुगेदर, मॅन अप अँड गो टेल युअर मॉम. आणि जर तुला हे सगळं जमणार नसेल तर मला कॉल करायची काहीच गरज नाही. बाय. ऐक ना अभय. हॅलो. उघडाच आहे. अमू, चहा घेणार? नाही नकोय. काय झालं? काय नाही ग, जरा ऑफिसमधून कामाचा फोन होता सो थोडं डोकं दुखतंय. अरे मग तेच ना, चहा घे, बरं वाटेल. आलं टाकून चहा करते हवं तर. आई मला चहा नकोय प्लीज. ऐक ना, तू जरा बसतेस का इथे? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मी नाही करत चहा. राजूला सांगू का पाठवायला? अगं ऐक ना आई, मला नकोय चहा. तू प्लीज बस ना इथे. सॉरी. बोल. आई, आई सॉरी. सॉरी काय सॉरी? हा, आई सॉरी असं म्हटलं की झालं का सगळं? ते काय नाही. आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि घराबाहेर व्हायचं. आजपासून मेलास तू माझ्यासाठी. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. शी. हे सगळं सांगायला जीभ कशी दजावली तुझी मला? हा, तुला काय वाटलं तुझी ही सगळी थेरपी खपवून घेईन?
घरी मला सगळे सांगत होते रे की या मुलाला इतकी सूट देऊ नकोस, वाया जाईल तो. पण मी म्हटलं एकुलता एक मुलगा आहे, त्याला तरी कोण आहे माझ्याशिवाय. पण त्याचा असा फायदा घेशील असं वाटलं नव्हतं रे कधी. का केलंस असं? कुठल्या जन्मीचं पाप आहे माझं की तू निपजलास असा. नवरा तो सोडून गेला आणि तू हो असा. परमेश्वरा, अजून काय काय वाढून ठेवलंयस माझ्या नशिबात. सॉरी सॉरी म्हणतोय हा, ऐकलं का? यामू, आय एम सॉरी. अमू, तुझे वडील एक नंबरचे खोटारडे होते. मी ना कॉलेजमध्ये असताना एका नाटकात काम केलं होतं. तेव्हा तुझे बाबा मला म्हणाले, फालतू ॲक्ट्रेस आहेस तू, काही येत नाही तुला करायला. पण मी आत्ता छान केलं की नाही. हे अमू, मला एखादी वॉशिंग पावडरची ॲड मिळू शकते ना? हवं तर बारीक होईल, मी थोडी जाड आहे जरा. आई आई अगं तू ठीक आहेस ना? मी काय म्हणतोय ते तुला कळतंय ना? अगं मुलं आवडतात मला. मुलं. तेच तेच परत परत काय सांगतोयस? तुझ्याच डोक्यावर परिणाम झालाय बहुतेक. गे या शब्दाचा अर्थ कळतो मला, तितपत शिक्षण झालंय माझं. आई आई तू हवं तर रागाव मला, ओरड, हवं तर मार मला, पण तुला काहीच फरक पडत नाही असं रिॲक्ट नको ना करू आई, प्लीज. अरे पण खरंच फरक पडत नाही मला बाळा. आणि का पडावा? मला नाही फरक पडत की माझा मुलगा लग्न करून मुलगी घरात घेऊन येणार आहे का मुलगा, ह्या गोष्टीने. कारण तू मुलगा आहेस ना माझा. तू सुखात, तू आनंदात राहावंस एवढीच अपेक्षा आहे माझी. त्याच्यामुळे मला नाही पडत फरक. इतके दिवस तुझ्या मागे मी मुलींचे फोटो घेऊन पळत होते. मला जर हे सगळं आधी माहिती असतं तर मी मुलांचे फोटो घेऊन धावले असते तुझ्या मागे. म्हणजे तुला ह्या सगळ्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये का असावा? अगं कारण हे सगळं चुकीचं आहे, हे पाप आहे असं म्हणायचंय का तुला? तर अजिबात म्हणू नकोस. पण तसाच समज असतो ना लोकांचा. तू अगदीच चुकीचं बोलतोयस असं नाही म्हणणार मी, कारण दुर्दैवाने ह्या गोष्टीच्या बाबत लोक खरंच खूप संकुचित विचार करतात, स्पेशली माझी पिढी. पण खरं सांगू का, एका आईला तिच्या मुलाच्या सुखापुढे सगळ्या गोष्टी क्षुल्लक असतात. अमू, तू आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहेस ना, ज्या सिच्युएशनमध्ये आहेस, काही वर्षांपूर्वी मी त्या सिच्युएशनमध्ये होते. मी पण प्रेमात पडले होते मुलाच्या. मी अमुक एका मुलाच्या प्रेमात आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय, हे एवढं एक वाक्य आई वडिलांना सांगण्यासाठी मला माझी सगळी ताकद एकत्र करायला लागली होती. काळानुरूप सगळ्याच गोष्टी बदलल्या. आता मुला मुलींनी एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि प्रेमविवाह करणं हे एकदम नॉर्मल झालंय. पण ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या तरी एक गोष्ट मात्र अजिबात बदलली नाही, ती म्हणजे भीती. ती 1% सुद्धा कमी नाही झाली. आता हेच बघ ना, मला वाटत होतं की मी माझ्या मुलाला एकदम धाडसी बनवलंय, पण तू पण एकदम भित्रच निघालास. ही एवढीशी गोष्ट मला सांगणं किती अवघड गेलं तुला अमू.
राहता राहिला प्रश्न लोकांचा. लोक काय विचार करतील ह्याचा. मी एक सिंगल मदर आहे अमू. एकटीच्या हिमतीवर तुला वाढवलंय. लोक काय म्हणतील याचा विचार करणं मी कधीच सोडून दिलंय. आणि तूही तो करू नयेस असं मला वाटतं. आई आई थँक्यू सो मच. अमू वेलकम सो मच. पण आता आपण चहा पिऊया. हो चालेल. चाय गरम घे. थँक्यू. आई एक सांगू का? मी ना सगळ्यांना सांगतो माझी आई वंडर वुमन आहे म्हणून, पण आज तू ते प्रूव्ह केलंस. ओ पुरे झाली हा मस्का पॉलिशी. अगं आय मीन इट. खरंच. आय नो इट बेटा. आय नो इट. Just remember one thing. Be proud of yourself. Because your mother, who is a Wonder Woman, is proud of you. येस. ऐ खाली बस. इथे माझ्या समोर बोल. आई प्लीज. Oh my God. चालले. आई थँक्यू.